नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा विषय लय भारी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जसे की आपणास माहीत आहे, विधानसभा निवडणूक 2024 हे ऑक्टोबर महिन्यात होणार आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 10 असे आमदार जे काहीही न करता निवडून येणार आहेत। हा व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। पहिल्या नंबरचे खासदार आहेत कैलास पाटील। ते धाराशिव मतदारसंघातून येतात। धाराशिवमध्ये ओमराजे आणि कैलास पाटील यांची प्रचंड अशी क्रेज आहे आणि ते मराठा चेहरा असल्यामुळे ते ही निवडणूक एकतर्फा जिंकू शकतात। दुसरे आमदार आहेत राहुल पाटील। राहुल पाटील हे परभणी मतदारसंघातून येतात। राहुल पाटील हे मराठा असून जरांगे फॅक्टरमुळे तेही निवडून येऊ शकतात। तिसरे आमदार आहेत ऋतुजा लटके। हे अंधेरी मतदारसंघातून पोटनिवडणूक झाली तेव्हाच त्या जास्त लीड घेऊन निवडून आल्या होत्या, त्यामुळे यंदाही त्या निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत। चौथे आमदार आहेत आदित्य ठाकरे। ते वर्ली या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। यंदाही तेच निवडून येऊ शकतात। उद्धव ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळे त्यांच्याभोवती प्रचंड अशी सहानुभूती आहे। पाचवे आमदार आहेत सुनील राऊत। ते विक्रोळी मतदारसंघातून येतात। ते संजय राऊत यांचे भाऊ आहेत व विक्रोळी मतदारसंघातून हे निवडून येऊ शकतात। त्यांची प्रचंड अशी फॅन फॉलोइंग विक्रोळी मतदारसंघात आहे। सहावे आमदार आहेत सुनील प्रभू। सुनील प्रभू हे ठाकरेंचे निष्ठावंत आहेत व ते विधानसभेत प्रमुख व्हीप ही आहेत, त्यामुळे ते दिंडोशी मतदारसंघातून निवडून येऊ शकतात। सातवा मतदारसंघ आहे राजापूर। येथून राजन साळवी हे गेल्या वेळी निवडून आले होते। यंदा पक्षफुटीनंतर राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही। त्यांच्यावर प्रचंड अशी कारवाई केली गेली होती तरीही त्यांनी साथ सोडली नाही। आठवे आमदार आहेत नितीन देशमुख। नितीन देशमुख हे कडवट शिवसैनिक आहे। ते पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे बरोबर गेलेले व ठाकरेंच्या निष्ठेपोटी ते परत ठाकरेंकडे आले। हे कडवट शिवसैनिक आहेत व ते बाळापूर मतदारसंघातून अगदी सहजपणे निवडून येऊ शकतात। नववा मतदारसंघ आहे नेवासा। नेवासा एकूण शंकर गडाख हे अपक्ष निवडून आले होते। त्यांनी अपक्ष उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तरीही शंकर गडाख यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही। त्यांच्याबद्दल असलेले प्रचंड अशी निष्ठा ही कामी येणार आहे व शंकर गडाख हे प्रचंड मतांनी निवडून येणार आहे। दहावे आमदार आहेत अजय चौधरी। अजय चौधरी यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही। उद्धव ठाकरे यांनी त्यांना गटनेतेपदी नियुक्ती केली। ते निष्ठावंत असे ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत। तेही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा।